पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मणिपूर दौऱ्यावर जाणार आहेत। मणिपूरमधील हिंसाचारानंतर मोदींचा हा पहिलाच दौरा आहे। मणिपूरमध्ये मोदी विविध विकास कामांचं उद्घाटन करणार आहेत आणि त्यासाठी उद्या त्यांचा हा दौरा असेल। पुन्हा एकदा प्रतिनिधी शिवाजी यांच्याशी आपण बोलूयात। शिवाजी, आता हिंसाचारानंतरचा पंतप्रधानांचा हा पहिलाच दौरा आहे, काय नेमकं यामध्ये घडू शकतं? सध्या पूर्णपणे मणिपूरचा हिंसाचार थांबलेला नाहीये, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी विकासाची गंगा घेऊन जाणार आहे। लोकांच्या हाताला काम मिळाल्यानंतर लोक हातामध्ये दगड उचलत नाही, आपण जम्मू काश्मीरमध्ये पाहिलं होतं। त्याच पद्धतीने मणिपूरमधल्या लोकांच्या हाताला काम देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मणिपूरला जात आहेत, मोठ्या विकास कामांचं उद्घाटन करत आहेत। मात्र त्या अगोदरच मणिपूरमध्ये पुन्हा एकदा काही पोस्टर फाडण्यात आलेला आहे, हिंसाचार सुरू झालेला आहे। मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या ठिकाणी जाणार हे निश्चित समजलं जात आहे। कोणत्याही हिंसाचाराला घाबरणार नाही आणि या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचतील अशी माहिती जी आहे ती मिळताना पाहायला मिळते। साधारण 3 वर्षापूर्वी मतई आणि कुकी या 2 समाजामध्ये वाद निर्माण झाला होता आणि या वादाचं मोठ्या हिंसाचारामध्ये स्वरूप प्राप्त झालं होतं। याच्या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सातत्याने बैठका घेतल्या, इथला हिंसाचार थांबवला, इथे तणावपूर्ण शांतता अनेक वेळा पाहायला मिळते आणि आता सध्या स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी जात आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी जाण्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आढावा बैठक देखील घेतल्याचे समजते आणि त्याच्यामुळे आता प्रत्यक्ष पंतप्रधान ज्यावेळेला मणिपूरमध्ये जातील त्यावेळेला नेमकं काय घडतंय ते काय याबाबत बोलतायत हे पाहणंही महत्त्वाचं असेल। धन्यवाद शिवाजी सगळ्या माहितीसाठी।